Okay, so dear students, in today's lecture we will discuss on plant family Apocynaceae. तर जसं आपण लास्ट लेक्चर मध्ये प्लांट फॅमिली बद्दल स्टडी करत आहोत, ऍस्क्लेपिडेसी फॅमिलीचा आपण स्टडी केला. आता या आजच्या फॅमिलीमध्ये अपोसायनेसी फॅमिली आहे. पुन्हा अगेन गॅमोपेटॅलस करोला, म्हणजे ज्या फॅमिलीच्या प्लांट मध्ये जे काही फ्लावर्स तयार होतात त्या फ्लावर्सचे पेटल्स एकमेकाला जोडलेले असतील, करोला एकमेकाला जोडलेला आहे, ज्याला आपण म्हटलं गॅमोपेटॅलस करोला. तर अशा प्रकारची ही फॅमिली आहे अपोसायनेसी. आणि अपोसायनेसी फॅमिली म्हणजेच काय, पुन्हा एक महत्वाचे काही प्लांट्स आपल्याला या फॅमिलीमध्ये पाहायला मिळतील. पहा, या स्लाइडवरती जे काही तुम्हाला फ्लावर पाहायला मिळतात हे तुम्ही बऱ्याच जणांनी ओळखले असतील. तर दीज आर द अपोसायनेसी प्लांट, किंवा ज्याला आपण चाफा असं म्हणतो. त्याचं बोटॅनिकल नेम प्लुमेरिया ॲक्युटिलिफोलिया आहे. ओके, प्लुमेरिया ॲक्युटिलिफोलिया. जनरली आपण एखाद्या देवस्थानाच्या बाजूला हे प्लांट बऱ्याच ठिकाणी लावलेलं आपल्याला पाहायला मिळतं, कल्टिवेट केलेलं, प्लांटेशन केलेलं आपल्याला दिसतं. आणि मग त्याला अशी छान सफेद किंवा लाल रंगाचा एक काही असतो, पिवळ्या रंगाचा असतो, आणि त्याला सेंट फार छान असतो. तर असे सेंटेड फ्लावर्स या फॅमिलीमध्ये तयार होतात, आणि त्यातल्या त्यात त्याची जी काही रचना आहे फ्लावर्सची ती फार आकर्षक आपल्याला पाहायला मिळते. या फ्लावर्स मध्ये पाहाल तुम्ही असे चक्रीकार फ्लावर्स तुम्हाला पाहायला मिळतात, बरोबर. So that is simply twisted aestivation आपल्याला क्लिअर कट या फ्लावर्स मध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे ना, सुरुवातीला दिसते पहा, ट्विस्टेड एस्टिवेशन आहे, ट्विस्ट झालेलं आहे, ट्विस्ट होऊन त्या ठिकाणी असं चक्रीकार फ्लावर्स तयार झालेले आपल्या या फॅमिलीमध्ये दिसते. या फॅमिलीचे जे काही प्लांट आहेत, या प्लांट मध्ये किंवा या फॅमिलीची सुरुवातीला जर सिस्टमॅटिक पोझिशन जर बघितली ॲज पर दी बेंथम अँड हुकर क्लासिफिकेशन नुसार, तर इट इज क्लासिफाईड अंडर डिव्हिजन फॅनोरोगेम्स, subdivision angiosperm, class dicotyledons, subclass Gamopetalae, and series Bicarpellate. And under this series, the order Gentianales, and under this order Gentianales, the family Apocynaceae is classified. याप्रमाणे अपोसायनेसी फॅमिलीची ही सिस्टमॅटिक पोझिशन आहे बेंथम अँड हुकर नुसार, एंगलर अँड प्रँटल नुसार ही याप्रमाणे. तर साधारणतः एक लक्षात घ्या, ही गॅमोपेटॅली या सब क्लास मधली फॅमिली आहे. गॅमोपेटॅलस बाय कार्पेलरी आहे, म्हणजे दोन कार्पेल्स याच्यामध्ये आपल्याला दिसतील, बरोबर. तसंच याप्रमाणे ही फॅमिलीची सिस्टमॅटिक पोझिशन झाल्यानंतर आता या फॅमिलीमध्ये 200 जनरा आणि जवळपास त्याच्या 2000 पेक्षा जास्त स्पेसीज या फॅमिलीमध्ये डिस्क्राईब केलेले आपल्याला दिसतात किंवा क्लासिफाय केलेले आपल्याला दिसते. So in this family, these 2000 species, they have distributed mainly in the tropical and subtropical regions of the world. जो काही ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल रिजन आहे वर्ल्डचा, आता हे ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल, टेम्परेट असे 3 रिजन आहेत, लक्षात ठेवा. जो काही विषुववृत्ताचा भाग आहे, मधला भाग पृथ्वीचा, त्याला ट्रॉपिकल रिजन असं म्हणायचं. त्यानंतर वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला तुम्ही गेल्यानंतर जो काय आहे तो सब ट्रॉपिकल रिजन, आणि अगदी पृथ्वीच्या टोकाला म्हणजे ज्याला आपण म्हणून नॉर्थ पोल किंवा साऊथ पोलला जो आहे त्याला टेम्परेट रिजन असं म्हणतो. पर्टिक्युलरली ही जी काही प्लांट आहे, जास्तीत जास्त डायव्हर्सिटी प्लांटची आपल्याला ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल रिजन मध्ये पाहायला मिळते, कारण की टेम्परेट रिजन मध्ये बऱ्याच ठिकाणी बर्फ आहे. सो few of species they are occur in the temperate region also, and in India these family represented by 30 genera, and of that 84 species. 30 genera आणि या 30 जनराच्या 84 स्पेसीज इंडियामध्ये फक्त पाहायला मिळतात. ठीक आहे, तर मग आता कोणते कोणते कॉमन प्लांट आहेत बघा या फॅमिलीची, आणि काय कॅरेक्टर्स आहेत ही आपल्याला पाहायचं. पहिल्यांदा कॉमन कोणती प्लांट आहेत या फॅमिलीमध्ये, कोणते प्लांट येतात ते प्लांट आपण पाहूया. जसं की थेबेशिया पेरुवियाना, म्हणजे पिवळा कण्हेर. ठीक आहे, पिवळा कण्हेर आहे. त्यानंतर नेरियम इंडिकम, म्हणजे कण्हेराचं झाड तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, किंवा मी तुम्हाला पुढे काही डायग्राम्स घेतलेले आहेत, त्याचे फोटोग्राफ घेतले तुम्हाला दाखवतो. कॅथरॅन्थस रोजियस, म्हणजे सगळ्याच्या ओळखीचं प्लांट बघा, सदाफुली, सदाबहार म्हणतात ते. त्यानंतर प्लुमेरिया ॲक्युटिलिफोलिया आहे किंवा प्लुमेरिया रुब्रा आहे, आता आपण जसं म्हणून बघितलं, चाफ्याचं झाड. त्यानंतर कॅरिसा करंडस, म्हणजे करवंदाचं झाड आहे. टॅबरमॉन्टेना डायव्हॅरिकेट, तुमच्या बऱ्याचशा घरांच्या समोर स्वास्तिकचं झाड असेल बघा, स्वास्तिकच्या आकाराची फुलं, त्याला सफेद रंगाची फुलं येतात.
आणि देवाला किंवा बाकीच्या याच्यासाठी वापरतात. त्याचं नाव आहे टॅबर्ना मॉन्टॅना डायव्हॅरिकॅटा. ओके. त्याला स्वास्तिक म्हणतात, चांदणी म्हणतात, किंवा ऍक्च्युली त्याचं नाव तर असं आहे वाटतं. ठीक आहे. नंतर आणखीन एक महत्वाचं एंडेंजर्ड प्लांट आहे, आरएटी स्पेसीज ज्याला म्हणून, रॉल्फिया सर्पेंटिना, सर्पगंधा नावाचं प्लांट. आणि ॲडेनियम किंवा नंतर बरेचसे काही प्लांट आपल्याला या फॅमिलीमध्ये पाहायला मिळतील. जनरली साधारणतः ही प्लांट जी आहे ती या प्रकारे दिसते. काही कॅक्टस किंवा झेरोफायटिक प्लांट सुद्धा या फॅमिलीमध्ये काही प्रमाणामध्ये आहेत. तर कॉमन म्हणजे कण्हेर आहे, सदाफुली आहे, टॅबर्ना मॉन्टेना आहे, चाफ्याचं झाड आहे. ओके. सदाफुली कॅथरॅन्थस रोझियस. सदाफुलीमध्ये पुन्हा आपले 2 कलरचे फ्लावर सध्या दिसतात आपल्याला, एक व्हाईट कलरचे आणि एक पर्पल कलरचे. तर कॅथरॅन्थस रोझियस आहे. याप्रमाणे प्लुमेरिया अल्बा आहे, चाफा, पिवळा चाफा, एक लाल रंगाचा एक चाफा असतो, अशा प्रकारचे लाल फुलं असतात. आता हे एक महत्वाचं प्लांट आहे या फॅमिलीचं, रॉल्फिया सर्पेंटिना, सर्पगंधा याला म्हटलं जातं. याला सर्पगंधा का म्हणतात हे तुम्हाला मी शेवटी सांगतो, कारण की त्याचा माझ्याकडे फोटो आहे. सर्प म्हणजे याच्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल की सर्पगंधा याचा अर्थ काय. या प्लांटला जी काही मुळं येतात ती सापासारखी वाढलेली असेल, त्याचा वापर देखील सापाच्या किंवा स्नेक बाईट वरती केला. सर्पगंधा आहे. हे आहे तुमचं कणेर, नेरियम इंडिकम, बरोबर. फ्लावर्स अतिशय सुंदर सेंटेड असतात, नेरियम इंडिकम. त्यानंतर मग ही आहे पिवळी बिट्टी म्हणतात बाहेर, बऱ्याचशा ठिकाणी रोडच्या कडेला मंदिराच्या बाजूला ही प्लांट आपल्याला पाहायला मिळतील. कॅक्लेबा थिवेशिया किंवा थिवेशिया पर्पुरिया नावाचे एक प्लांट आहे अपोसायनेसी फॅमिलीमध्ये. त्यानंतर हे मजेशीर प्लांट आहे, हे जवळपास मला वेस्टर्न घाट किंवा इव्हन आपल्याही काही भागामध्ये जंगलामध्ये आपल्याला हे प्लांट पाहायला मिळतील. करवंदाचं झाड, कॅरिसा करंडस, ठीक आहे ना. रानमेवामध्ये एक नंबरचं प्लांट आहे, कारण का ती याची फळं जी आहेत ती अतिशय गोड लागतात, काळ्या रंगाची असतात पण स्वीट असतात, आणि यापासून नंतर चेरी सुद्धा तयार केली. नंतर पुढचं प्लांट आहे बघा, हे ॲलमेंडा कॅथेर्टिका. ॲलमेंडाचं जे एक प्लांट आहे, ह्या ॲलमेंडामध्ये हे ऑर्नामेंटल प्लांट म्हणून वापरले जातात, शोभेची झाडं म्हणून गार्डन मध्ये याचं प्लांटेशन केलेलं आपल्याला दिसतं. किंवा रोड साईडला, रोडच्या डिव्हायडर मध्ये किंवा काही ठिकाणी गार्डन मध्ये आपल्याला हे पर्टिक्युलर प्लांटेशन दिसते. ओके. पोल्युशनला ऍब्झॉर्ब करणारे हे प्लांट, पोल्युटंटला ऍब्झॉर्ब करतात. त्यानंतर हे मग सांगितलं तुम्हाला मी, टॅबर्ना मॉन्टॅना डायव्हॅरिकॅटा म्हणजेच तगर. तर हे किंवा तुम्ही ज्याला स्वास्तिकाचं झाड म्हणतात, तर हिरव्या रंगाचे छान झाड असतात, त्याला भरपूर सारे रोज डेली आलेले आपल्याला दिसते. ओके. त्यानंतर पुढचं प्लांट आहे बघा, हे पुन्हा ॲलमंडाचं एक प्लांट आहे, मोठ्या आकाराची फुलं वेलासारखी आपल्याला आलेली पाहायला मिळतील. पुन्हा गार्डन मध्ये हे जे काही प्लांट आहे हे ऑर्नामेंटल पर्पज साठी, शोभेचं झाड म्हणजे वापरलं जातं किंवा लागवड केली जाते. तर अशी साधारणतः ही प्लांट आहेत. आणखीन एक प्लांट राहिलं इथं आपल्या आजूबाजूला देखील आहे, कॉलेजच्या समोर, सातवींचं झाड आहे बघा, सप्तपर्णी ज्याला म्हणतो आपण. सातवीन किंवा सप्तपर्णीचं जे काही प्लांट आहे तेही देखील या फॅमिलीचंच आहे. सो याप्रमाणे ही वेगळ्या प्रकारची प्लांट या फॅमिलीमध्ये डिस्क्राईब केलेली आहे. मग या फॅमिलीची व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर जर सुरुवातीला पाहिले, तर व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स मध्ये काय आहे, तर पर्टिक्युलरली मोस्ट ऑफ द प्लांट हे हर्बॅशियस आणि श्रब आहे. तुम्ही आतापर्यंत जे काही तुम्हाला मी स्लाइडवरती डायग्राम फोटोग्राफ दाखवले प्लांट, त्यातले बरेचसे काही प्लांट हे हर्ब्स किंवा श्रब या कॅटेगरी मधले आहेत. मग जसं की मग श्रब जर म्हटलं तर नेरियम आलं, हेबेशिया आलं, त्यानंतर टॅबर्ना मॉन्टॅना आहे, स्वास्तिकचं प्लांट आहे. बरीचशी काही कॉमन प्लांट ही श्रब कॅटेगरी मधली आहे, आणि बरीचशी काही प्लांट ही हर्बॅशियस आहे, जसे कॅथरॅन्थस आहे, त्यानंतर सर्पगंधा आहे, अशी काही. इव्हन या फॅमिलीमध्ये ट्वायनर किंवा लायनास किंवा ज्याला आपण म्हणतो वेलवर्गीय प्लांट, ट्वायनर और लायनास या हॅबिटॅट मध्ये सुद्धा प्लांट आपल्याला या फॅमिलीचे पाहायला मिळतील. आणि महत्वाचं डायग्नोस्टिक कॅरेक्टर या फॅमिलीचं आहे ते म्हणजे प्लांट पोजेसेस व्हाईट लॅटेक्स और वॉटरी लॅटेक्स. म्हणजे जसं की लास्ट फॅमिलीमध्ये आपण पाहिलं ॲस्क्लेपिडेसी फॅमिलीमध्ये त्या प्लांटच्या व्हेजिटेटिव्ह पार्ट मधून व्हाईट लॅटेक्स किंवा चिक बाहेर पडतो, तर त्याच प्रकारचं चिक किंवा त्या प्रकारचं व्हाईट लॅटेक्स या प्लांट मध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळतात. काही प्लांट मध्ये व्हाईट नसून तो थोडासा वॉटरी असतो, सॅप.
रिअरली सम काइंड ऑफ ट्री हॅबिट दे आर फाउंड इन दिस फॅमिली. अगदी क्वचित काही प्लांट की जे ट्री हॅबिटचे या फॅमिलीमध्ये दिसतात. त्यानंतर स्टेमचा ओव्हरऑल विचार केला तर स्टेमचं कॅरेक्टर जे आहे तर स्टेम विच इज एरियल, इरेक्ट, हर्बॅशियस, वुडी ऑर क्लाइम्बिंग, ऑप्टन विथ द लॅटेक्स. जे काही स्टेम या प्लांटचं असेल जसं आता इथे पाठीमागे पहा एखाद्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल किंवा एखाद्या ह्या प्लांटमध्ये किंवा येस कॅरिसामध्ये जर बघितलं तुम्ही कॅरिसामध्ये करवंदाच्या याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर वुडी स्टेम आहे, डिरेक्ट आहे, त्याचबरोबर ब्रांच आहेत आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला लॅटेक्स पाहायला मिळतो. ओके. कधी कधी क्लाइम्बिंग आहे म्हणजे जसे आपण त्याला म्हटलं वेल वर्गे ट्वायनर आहे तर क्लाइम्बिंग नेचर आपल्याला या स्टेमचं पाहायला मिळेल. वुडी आहे अँड दे आर ब्रांच अँड सम ऑफ द प्लांट्स दे इन दिस सेपल्स आर सेपल्स आर मॉडिफाईड इनटू थॉर्न्स. म्हणजे काठी त्या ठिकाणी तयार झालेली आपल्याला दिसतात करवंदामध्ये असतात. आता तिसरं कॅरेक्टर जर लीव्हचं जर बघितलं आपण लीव्हज आर काउलाइन, सिंपल, अपोजिट अँड व्हर्ल इन मॅन किंवा व्हर्ल फायलोटेक्सी मध्ये हे लीफ आपल्याला पाहायला. हे पहा काउलाइन म्हणजे काय तर असे थोडेसे आतल्या बाजूने असे वळलेले लीफ आपल्याला पाहिजे. सरळ सरळ लॅमिना नाही, फ्लॅट लॅमिना नसतो. तर दे आर सम काइंड ऑफ कर्ली लॅमिना. देअरफॉर दीज लीव्स आर कॉल्ड एज काउलाइन. ओके. त्यानंतर लीफची अरेंजमेंट जर तुम्ही पाहिली तर या डायग्राम मध्ये तर ही याप्रमाणे प्रत्येक नोडला या ठिकाणी व्हर्ल मध्ये ही लीफची अरेंजमेंट आपल्याला पाहायला. व्हर्ल म्हणजे काय की एकाच ठिकाणी 2 पेक्षा जास्त लीव्स या ठिकाणी डेव्हलप होतात, मोर दॅन 2, जसे की या ठिकाणी 4 किंवा 5 दिसतात. सो दिस टाइप ऑफ फायलोटेक्सी वी कॉल्ड एज द व्हर्ल फायलोटेक्सी. ओके. देन लीफ लॅमिना इज एंटायर. ऑल्सो वॅक्सिलियर या लीफ लॅमिनावरती पाहायला मिळतो. So they are opposite in whorl. Sometimes they are alternate. Exstipulate. Okay. स्टिप्यूल प्रेझेंट नाही आणि काही प्लांट मध्ये जर काही स्टिप्यूल आहे तर त्या स्टिप्यूलचं मॉडिफिकेशन थॉर्न मध्ये म्हणजे काट्यामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. देन मार्जिन विच इज एंटायर. व्हेनेशन इज युनिकॉस्टेट अँड रेटिक्युलेट. त्या लीव्हचं जे काही या प्लांट मध्ये जे काही लीव्ह असतील या लीव्ह मध्ये आपल्याला रेटिक्युलेट व्हेनेशन विथ युनिकॉस्टेट. युनिकॉस्टेट म्हणजे कसं काही लक्षात तिथं पहा ही जी काही लीव्ह दिसतात तुम्हाला प्रत्येक प्लांट तर यामध्ये एकच सिंगल मिडरीप तुम्हाला दिसेल आणि त्यापासून मग सब व्हेन्स आपल्याला तयार झालेल्या दिसतात. बरोबर. प्रॉमिनंट एकच सिंगल मिड व्हेन म्हणून त्याला म्हणायचं युनिकॉस्टेट लीफ लॅमिना. आणि बाकीचं एंटायर आहे म्हणजे त्यामुळे लीफ मार्जिन जी आहे ती एकसारखी असते आपल्याला पाहायला मिळते. आता यानंतर काही फ्लोरल कॅरेक्टर्स आपण पाहूया. महत्वाचे फ्लावर जर पाहिले तर आकर्षक फ्लावर, ब्युटिफुल फ्लावर्स या फॅमिलीच्या प्लांटचे आहेत. म्हणून मग मोस्ट ऑफ द प्लांट्स दे आर युटिलाइज्ड ॲज अ एव्हेन्यू ॲज वेल ॲज गार्डन. गार्डन मध्ये याचं बऱ्याच ठिकाणी प्लांटेशन आपल्याला या प्लांटचं केलेलं आपल्याला दिसेल. तर सुरुवातीला इन्फ्लोरेसन्स जर आपण पाहिला तर इन्फ्लोरेसन्स विच इज सायमोस टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी टोकाला पहिलं काय ओल्ड फ्लावर, अपेक्सला ओल्ड फ्लावर आहे आणि नंतर त्याच्या बेस पासून मग ही यंग फ्लावर आलेली आपल्याला दिसते. इट इज टोटली अपोजिट टू द रेसिमो. रेसिमोज मध्ये उलट आहे, बेसला ओल्ड फ्लावर आणि अपेक्सला यंग. याचं जे काही एंड आहे हा एंड ओल्ड फ्लावरने झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि बाकीचं जे आहे दीज यंग फ्लावर्स आर अराइज at the base. So therefore typical cymose type of inflorescence is found. बट इन सम ऑफ द प्लांट्स म्हणजे आता जसं कॅरिसा असेल म्हणजे करवंद असेल, सदाफुली असेल, नेरियम असेल, आता आपण पाहिलं तसं ते थेविशिया असेल, एलेमोंडा असेल, ह्याच्यामध्ये सायमोस टाईपचा इन्फ्लोरेसन्स पाहायला मिळतो. काही रिअर प्लांट आहे जसं की कॅथरॅन्थसच्या काही स्पेसिस की ज्यामध्ये आपल्याला रिअरली रेसिमो टाईपचा इन्फ्लोरेसन्स पाहायला. त्याच्यामध्ये यू कॅन ऑब्झर्व in suppose in plumerium चाफ्याच्या झाडामध्ये flowers are arranged in a terminal side, while in Rauwolfia the flowers are arranged in a umbellate side. थोडासा umbellate shape, umbrella shape या सायमोजला आलेला आपल्याला पाहायला मिळेल. काहींना टर्मिनल म्हणजे अगदी टोकाला शेंड्यात फ्लावर आलेले आपल्याला पाहायला मिळते. तर असा काहीसा इन्फ्लोरेसन्स या प्लांटच्या फ्लावर या फॅमिलीच्या प्लांटमध्ये आपल्याला दिसतो. आता सिंगल फ्लावरचा जर आपण विचार केला तर सिंगल फ्लावर जे आहे विच इज ब्रॅक्टिएट. हे सिंगल फ्लावर जे आहे याला खाली आपल्याला
या ठिकाणी एक सेपरेट ब्रॅक्ट आपल्याला पाहायला, बरोबर. मग या ब्रॅकच्या वरती मग या हिरव्या रंगाच्या किंवा ग्रीन कलरच्या ह्या काय आहेत, सेपल्स आहेत, आणि या सेपल्स नंतर मग पेटल्स. तर बेसिकली दे हॅव प्रेझेंट ऑफ ब्रॅक अँड देअरफॉर the plants or flowers possesses bracts or bracteate. In some of the plants they are ebracteate किंवा सॉरी ब्रॅक्टिओलेट्स आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे ब्रॅकच्या व्यतिरिक्त इतर अपेंडेजेस आपल्याला काही प्लांट मध्ये दिसतात. त्यानंतर फ्लावर जे ते कम्प्लीट फ्लावर आहे, चारही व्हर्ल या एकाच फ्लावर मध्ये पाहायला मिळतात. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम हे चारही जे काही व्हर्ल्स आहेत, इसेन्शियल व्हर्ल्स, दे आर प्रेझेंट इन अ सिंगल फ्लावर. देन फ्लावर्स आर हर्मॅफ्रोडाइट, ॲक्टिनोमॉर्फिक, पेंटामेरस. आता ॲक्टिनोमॉर्फिक कसे पहा, या फ्लावरची सिमेट्री जर पाहिली तुम्ही तर या फ्लावरचे जे आहे ते हे 2 पेक्षा जास्त इक्वल सेगमेंट होऊ शकतात, म्हणून या फ्लावरच्या सिमेट्रीला ॲक्टिनोमॉर्फिक सिमेट्री असं म्हणतात, बरोबर. त्यानंतर पेंटामेरस फ्लावर आहे, साधारणतः 5 पेटल्स आपल्याला याच्यामध्ये दिसतात, म्हणून पेंटामेरस आहे, पेंटामेरस 5. देन रिअरली दे आर टेट्रामेरस. ऑफ्टन सम ऑफ द प्लांट्स विथ करोना. करोना मीन्स व्हॉट, तुम्हाला कालच्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं की करोना जे आहे ते लाईक अ क्राउन, राजाचा जो काही मुकुट असतो, क्राउन लाईक appendages are also present in this flower. Then the hypogynous flower. Flowers are hypogynous. It means फ्लावर जे आहे त्या फ्लावर मध्ये तुम्ही पाहाल की ओव्हरी जी आहे ती ओव्हरी वरती, ओव्हरी जी आहे ती ओव्हरी वर आणि ओव्हरीच्या बेस पासून मग कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम जे आहे ते अराईज झालेले आपल्याला दिसतात, ठीक आहे. किंवा दुसऱ्या काही डायग्राम मध्ये सुद्धा पाहू शकाल तुम्ही की याच्यामध्ये हायपोगायनस, टोटली हायपोगायनस फ्लावर आहे, त्यामुळे सुपेरियर ओव्हरी असणार, ठीक आहे. त्यानंतर रिअरली सम ऑफ द प्लांट्स दे हॅव पेरिगायनस और एपिगायनस ओव्हरी ऑल्सो, और पेरिगायनस और एपिगायनस फ्लावर ऑल्सो. काही रिअर काही प्लांट आहेत 1-2 की ज्यामध्ये एपिगायनस किंवा पेरिगायनस कंडिशन सुद्धा दिसेल. त्यानंतर मग जर आपण पाहिलं पुढचं कॅरेक्टर फ्लावरचं, तर फ्लावर मधलं पहिलं इसेन्शियल कॅरेक्टर आहे, फर्स्ट व्हर्ल आहे, दॅट इज वी कॉल्ड एज कॅरेक्स. देन कॅलेक्स आर गॅमोपेटॅलस, गॅमोसेफॅलस इन कंडिशन. कॅलेक्स हे कसे आहेत, गॅमोसेफॅलस कंडिशन मध्ये आहे, म्हणजेच काय की या ठिकाणी कॅलेक्स जे आहे ते कॅलेक्सचे सेगमेंट एकमेकाला जॉईंटेड आहेत, जोडलेले आहेत. देन सेपल्स आर 5. सेपल्स किती आहेत, 5 sepals is as per the petals, or rarely 4. They are lobed and glandular inside. Their aestivation is quinquensial or odd sepals are posterior. But quinquensial type चं aestivation पाहता येतं, वेगळं आहे. आतापर्यंत जे आपण पाहिलं प्लांट फॅमिली त्यामध्ये व्हॉल्वेट टाईपचं होतं किंवा मग इम्ब्रिकेट टाईपचं होतं, राईट. पण आता या ठिकाणी एस्टिवेशन कॅलिक्स मध्येच आपल्याला क्विनकॅन्सियल पाहायला मिळते. क्विनकॅन्सियल म्हणजे काय, पुन्हा यामध्ये 2 सेपल जे आहेत त्या 2 सेपल्स आतमध्ये, बाकीच्या उरलेल्या जे काही 3 सेपल्स असतील त्याची एक एज बाहेर, एक एज आतमध्ये, याप्रमाणे, बरोबर. त्यानंतर करोला जर आहे, करोला विच इज गॅमोपेटॅलस. करोला कसा आहे, गॅमोपेटॅलस आहे, वेअर 5 पेटल्स युजुअली, रिअरली देर आर 4 पेटल्स. दीज पेटल्स आर लोब्ड. पेटल जे आहेत या पेटल्स कशा असणार आहेत, लोब्ड आपल्याला त्या पेटल्स वरती पाहायला मिळतील. लोब्ड म्हणजे याचा अर्थ काय की पेटल्स वरती असे काही सेगमेंट आपल्याला दिसतात, जसं की एक मिनिट इथं हे लोब आहे, या ठिकाणी असं वेवी पेटल्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे याची मार्जिन एकदम एकसारखी आहे का, नाही, वेवी आहे, आणि त्या वेवीनुसार, वेवी शेपनुसार आपल्याला त्या आकर्षक पेटल्स आपल्याला पाहायला मिळतात. देन युजुअली दे आर सॅल्वर शेप बट समटाइम्स कंपॅन्युलेट. येस, आता करोलाचा शेप घंटीच्या आकाराचा, बेल जशी असते, म्हणजे जसं आपण म्हणतो मंदिरामध्ये ज्याप्रमाणे बेल असेल, घंटा असेल, त्या आकाराचे फ्लावर्स, त्या आकाराचे पेटल्स त्या ठिकाणी तयार होतात. देअरफॉर दे आर कॉल्ड एज अ सॅल्वर शेप करोला. सॅल्वर शेप टाईप किंवा कंपॅन्युलेट टाईपचा करोला या ठिकाणी दिसतो या फॅमिलीच्या प्लांटमध्ये. बहुतांश प्लांटमध्ये या प्रकारचा हा करोला आपल्याला पाहायला मिळेल. आणि मग याच्यामध्ये साहजिकच ज्याप्रमाणे कॅलिक्स मध्ये किंवा फ्लावर मध्ये ज्या प्रकारची अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळाली होती, ट्विस्टेड. सो एस्टिवेशन इज ट्विस्टेड और समटाइम्स वॉल्वेट. यामध्ये सुरुवातीलाच पाहाल तुम्ही, हे पहा ट्विस्टेड आहे. या ठिकाणी जर काही तुम्ही बर्ड बघितली, फ्लावर बर्ड, तर ही अशी ट्विस्ट झालेली आहे,
गुंडाळलेली आपल्याला ट्विस्ट पाहायला मिळेल. इथे सुद्धा पहा, ह्या बर्ड्स मध्ये तुम्ही पाहाल तर ट्विस्टेड आहे. प्रत्येक प्लांट मध्ये याप्रमाणे ट्विस्टेड ऍस्टिवेशन आपल्याला या करोलाचं पाहायला. टिपिकल ट्विस्टेड, राईट. So corolla are in twisted type of estivation. And next one is some of the corolla which have corona किंवा त्या प्रकारचे coronary appendages आपल्याला पाहायला मिळतात, जसं चाफ्याच्या मध्ये, which is the outgrowth are present at the mouth within the corolla. जे काही करोला पेटल्स असतील त्या करोलाच्या माउथ मध्ये किंवा थोडक्यात आपण ज्याला म्हणूया इनसाइडला याप्रमाणे एक्स्ट्रा अपेंडेजेस आपल्याला पाहायला मिळतात. दॅट इज द कंपोजिशन ऑफ अँड्रोशियम अँड पेटल्स. ओके, स्टराईल आहेत. आता या ठिकाणी पहा तुम्हाला दिसतील एक्स्ट्रा पेटल्स आपल्याला या कनेराच्या फुलामध्ये दिसतात. कनेराचं फुल जे आहे ते कनेराच्या फुलामध्ये पेटल्स आहेत आणि या पेटल्सच्या आतमध्ये या ठिकाणी कोरोनरी करोना आहे, बरोबर. क्राउन लाईक त्याच्यामध्ये पुन्हा ऑर्नामेंटेशन वाढण्यासाठी, त्याचबरोबर याचं फंक्शन असं आहे की पॉलिनेशन इन्क्रीज व्हावं, पॉलिनेटर्सला अट्रॅक्ट करणार, पॉलिनेटर्सला अट्रॅक्ट करून या ठिकाणी जास्तीत जास्त पॉलिनेशन घडून यावं म्हणून या प्रकारचे अपेंडेज या ठिकाणी तयार झाले असतात. कारण का, याच्यामध्ये अँड्रोशियम जे ते हे अँड्रोशियम अगदी शॉर्ट असतात, शॉर्ट असतात, जेणेकरून पॉलिनेशन घडून येणं नॅचरली तितकं सोपं नसतं. म्हणून मग वेगळ्या प्रकारच्या पॉलिनेटर्सला हे फ्लावर जे ते सेंटच्या माध्यमातून म्हणा किंवा फ्रॅग्रन्स म्हणा किंवा नेक्टरीच्या थ्रू अट्रॅक्ट होतं. तर अशा प्रकारचा करोना अपेंडेजेस आपल्याला या करोलामध्ये पाहायला. त्यानंतर नेक्स्ट आहे अँड्रोशियम. अँड्रोशियम जर पाहिले तर देर आर 5 स्टॅमेन्स. देन इन दिस स्टॅमेन्स आर अटॅच्ड टू द पेटल्स अँड देअरफॉर दे आर कॉल्ड एज एपिपेटॅलस स्टॅमेन्स. स्टॅमेन जे ते आतमधून पेटलला अटॅच असलेले आपल्याला दिसतात, म्हणजे त्याचे जे काही फिलामेंट आहेत स्टॅमेनचे स्टॉक हे पेटल्सला अटॅच असतात. दे आर पॉलिअँड्रस इन कंडिशन, म्हणजे एकमेकापासून फ्री आहेत. अँड दे आर इन्सर्टेड ॲट द थ्रोट ऑफ द करोला, म्हणजे करोलाची जी काही थ्रोट आहे किंवा जी काही ट्यूब आहे करोलाची, त्या ट्यूबच्या आतमध्ये आपल्याला असे शॉर्ट अँड्रोशियम पाहायला मिळते. वेअर द फिलामेंट आर व्हेरी शॉर्ट, anther are entrosed and dehiscent in the longitudinal ways. The shape of the anther is oblong, linear or arrow shape. पाहता arrow shape म्हणजे बाणाच्या आकाराचे हे anther आपल्याला याच्यामध्ये दिसते. कधी कधी ring like or glandular disc which is present at the anther, and the connective is usually produced at the apex of anther, and in nerium the anther are tipped with the long hairy appendages. And नेरियम मध्ये जर पाहिलं आपण, नेरियम मध्ये अँथर किंवा अँड्रोशियमची जी काही ऑर्गनायझेशन आहे याप्रमाणे शॉर्ट आहे आणि याप्रमाणे असे करोलाला चिटकलेले हे अँड्रोशियमचे फिलामेंट आणि या ठिकाणी अँथर तुम्हाला पाहायला मिळतील. एनलार्ज करून जर पाहिलं आपण अँथर तर तो स्टॅमिन जो आहे तो या आकाराचा दिसतो, बाणाच्या आकाराचा, बाणाचं टोक जसं असतं. एरो शेप, द बेसिफिक्स अँड एरो शेप anthers are present which are splitted at the center. सेंटरला स्प्लिट होते आणि त्यातनं मग पोलन ग्रेन्स बाहेर होतात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट वन इज द गायनोशियम. शेवटचा पार्ट जो तो काय गायनोशियम आहे. देर आर 2 कार्पेल्स. सुरुवातीला पाहिलं आपण बाय कार्पेलरी ओव्हरी आहे. बाय कार्पेलरी या ऑर्डर मध्ये याला क्लासिफाय केलं. देर आर 2 कार्पेल्स. कार्पेल्स आर अपोकार्पस, म्हणजे कार्पेल्स जे आहेत दोन ज्या काही ओव्हरी, 2 गायनोशियम जे ते एकमेकापासून सेपरेट, जसं की रुईच्या फुलामध्ये होतं पहा. ॲस्क्लेपिडेसी फॅमिलीमध्ये सुद्धा असंच होतं की जरी स्टिग्मा एकत्र असला पण मात्र कार्पेल जे आहेत ते एकमेकापासून सेपरेट होतात. अशा याप्रमाणे कार्पेल जे आहेत हे अपोकार्पस आहेत, सेपरेटेड आहेत. अँड दे मे बी अपायकली युनायटेड. वरती अपायकलला ज्या ठिकाणी स्टिग्मा आहे त्या स्टिग्माला या ठिकाणी युनाइट झालेले आपल्याला दिसतात. इन नेरियम इवन इन द विंका, म्हणजे सदाफुली आणि नेरियम मध्ये 2 ओव्हरीज आर फ्री अँड स्टाईल आर फ्यूज. ओव्हरी मात्र फ्री आहेत आणि त्या ओव्हरीच्या स्टाईल ज्या आहेत वरती तर त्या स्टाईल एकमेकांना जोडून एकत्र एकच सिंगल स्टिग्मा तयार झाला आपल्याला दिसतो. हिअर द ओव्हरी इज सुपेरियर अँड रिअरली दे आर हाफ इन्फेरियर. ओव्हरी इज युनिलोक्युलर, बायलोक्युलर. ओके. ओव्ह्यूल्स आर 2 to many in each locule. प्रत्येक लोक्युल मध्ये आता 2 ओव्हरी झाल्या तर 2 ओव्हरी मध्ये प्रत्येक ठिकाणी एक सिंगल लोक्युल आहे किंवा मग डबल लोक्युल काही ठिकाणी पाहायला मिळते बाय लोक्युलर.
पण त्याच्यामध्ये मल्टिपल ओव्ह्यूल्स आपल्याला एका मार्जिनला अटॅच असलेला आपल्याला पाहायला मिळते आणि देअर फोर द प्लासेंटेशन इज मार्जिनल. आता कशा आहेत त्या पहा. ही जी काय ओव्हरी आहे द बेसला, या ओव्हरीचे असे दोन लोक्युल्स आपल्याला पाहायला मिळते. ओके, अँड इन दीज टू लोक्युल्स और देर आर टू गायनोशियम, टू कार्पेल्स. त्या कार्पेल्स एकमेकाला अशा नेक्टरी ग्लँडनं जोडलेल्या असतात, ज्यातून नेक्टरी सिक्रेट होत असतो. या प्रकारची अरेंजमेंट आपल्याला या प्लांटमध्ये दिसते. मग त्यानुसार यू कॅन ऑब्झर्व द पॉलिनेशन इज टेक्स प्लेस. लास्टली पॉलिनेशन होते इन्सेक्टच्या थ्रू. वेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट या ठिकाणी जे काही नेक्टरी सिक्रेट होत असते, या नेक्टरीला खाण्यासाठी म्हणा किंवा त्या प्लांट फ्लावरच्या स्मेल ना, या प्रकारचे जे काही प्लांट या फ्लावर जे ह्या फॅमिलीमध्ये आहेत त्या प्रत्येक फ्लावरला स्ट्रॉंग स्मेल असतो. तुम्ही पहा, चाफा असेल, सदाफुली असेल, त्यानंतर सप्तपर्णी आपण आता पाहिलं, किंवा कणेर असेल, या सगळ्या प्लांटच्या फ्लावरला अगदी स्ट्रॉंग स्मेल असतो आणि या स्मेलमुळे बरेचसे काही इन्सेक्ट या प्लांटच्या फ्लावरकडे अट्रॅक्ट होतात and they can make the pollination. Once the pollination is happen, the fertilization it takes place आणि मग या प्रत्येक ओव्हरी पासून फ्रूट डेव्हलप झालेले आपल्याला दिसते. फ्रूट विच इज द पेअर ऑफ फॉलिकल. आता दोन ओव्हरी आहेत. ओव्हरी कशी आहेत? बाय कार्पेलरी ओव्हरी आहे. प्रत्येक कार्पेल त्या ठिकाणी डेव्हलप होईल and you can observe the pair of follicles are produced. So there is pair of follicles fruit, they dehisce by ventral sutures and sometimes the capsules or drupe or berry type fruits are also there. Okay, generally काही रेअर प्लांट मध्ये कॅप्सूलच्या आकाराचं किंवा ड्रूप टाईपचं फ्रूट या ठिकाणी या प्लांट मध्ये तयार होतं. पण इन जनरल पेअर ऑफ फॉलिकल म्हणजे अशा दोन शेंगा, एकमेकाला जोडलेल्या अशा दोन शेंगा या प्लांट मध्ये ॲज अ फ्रूट म्हणून तयार झालेल्या आपल्याला दिसतात, ज्यामध्ये नंतर अल्युमिनस सीड आहे. आता पहा तुम्ही डिटेल जर पाहिले आपण, आता याचा फ्लोरल फॉर्म्युला काय आहे या फ्लावरच्या स्ट्रक्चरवरून. फ्लोरल फॉर्म्युला जर पाहिला आपण, ते प्लांट्स हॅज अ ब्रॅक्ट, इट मीन्स ब्रॅक्टिएटेड, देन ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर आहे, बायसेक्सुअल आहे, कॅलिक्स जे आहेत तर देर आर 5 सेपल्स आणि सेपल्स ज्या एकमेकाला जोडलेले आहेत. सो देअरफॉर दे आर गॅमोसेफॅलस इन कंडिशन. नेक्स्ट करोला इज अगेन 5 पेटल्स. Petals are also jointed and therefore they are gamopetalous in condition. Next one is suppose androecium. The androeciums are 5 short and they are adnate to the petal. म्हणजे पेटल्सला जोडलेले आहेत. EP petalous condition मध्ये आहे. So calyx and corolla and androecium are adnate, jointed. Then lastly gynoecium are bicarpellary ovary. There are 2 carpels, syncarpus और अपोकार्पस इन कंडिशन. अपोकार्पस म्हणजे फ्री आणि सुपेरियर ओव्हरी आपल्याला या फ्लोरल फॉर्म्युला म्हणून सांगताय. फ्लोरल डायग्राम जर पाहिजे तुम्हाला तर फ्लोरल डायग्राम इथे होती पहा. या डायग्राम मध्ये फ्लावरची अरेंजमेंट आपल्याला यानुसार दिसेल की जसं की स्टॉक आहे, ब्रॅक्ट आहे, यानंतर या सेपल्स आहेत, क्विन्क्वेन्सियल टाईप मध्ये किंवा ट्विस्टेड टाईपच्या एस्टिवेशन मध्ये पेटल्स आहेत, राईट. आणि त्यालाच अपोजिट असणारे असे 5 स्टॅमिन्स आपल्याला पाहायला मिळतात की दे आर अटॅच टू द पेटल्स. अँड ॲट द सेंटर यू कॅन ऑब्झर्व द बायकार्पेलरी युनि और बायलोक्युलर ओव्हर. बरोबर, याप्रमाणे ही फ्लोरल डायग्राम. आता ही फ्लोरल डायग्राम आहे. त्यानंतर या फ्लोरल डायग्रामच्या याच्यावरून आपल्याला या फ्लावरचं स्ट्रक्चर कसं असेल हे याचा ओव्हरव्ह्यू आपल्याला या फ्लोरल डायग्राम वरून दिसतो. त्यानंतर इनसाइड द फ्लावर या प्रकारची अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळते. से फॉर एक्झाम्पल म्हणून आपण कॅथॅरॅन्थस रोझियस म्हणजेच काय सदाफुली या ठिकाणी घेतली. सदाफुलीमध्ये या प्रमाणात पाणी पुन्हा एकदा लक्षात घ्या की लीफची अरेंजमेंट जी आहे ती एकमेकापासून अपोजिट डिकसेट मॅनरनी आहे आणि प्रत्येक ऍक्सिसला या ठिकाणी फ्लावर्स येतात आणि त्या फ्लावर्सनुसार फ्लावरची अरेंजमेंट असते. त्यामध्ये हायपोगायनस फ्लावर आहे, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि सेंटरला गायनोशियम तयार झालेला आपल्याला दिसतो. मग आफ्टर दी फर्टिलायझेशन द फ्रूट विच इज फॉर्म दॅट इज वी कॉल्ड एज अ पेअर ऑफ फॉलिकल. याप्रमाणे अशा 2 फॉलिकल म्हणजे शेंगा, एकाच ठिकाणी 2 शेंगा अशा तयार झालेल्या आपल्याला दिसतात.
बरोबर, बऱ्याच वेळा तुम्ही सदाफुलीमध्ये पाहिलंच. आता लास्टली इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आणि डायग्नॉस्टिक कॅरेक्टर आपण पाहूया. सुरुवातीला डायग्नॉस्टिक कॅरेक्टर जर आपण पाहिले तर प्लांट्स आर प्लांट्स आर रिअरली ट्री बट मोस्टली दे आर हर्ब ऑर श्रब विथ मिल्की लॅटेक्स हे सगळ्यात महत्वाचं त्याचं कॅरेक्टर. त्यानंतर लीफ जर पाहिले तर लीफ जे ते बरेचसे समथिंग सिंपल टाइप ऑफ लीफ अपोजिट ऑर व्हर्ल अँड रिअरली दे आर अल्टरनेट. त्याची फायलोटेक्सी कशी आहे, अपोजिट किंवा व्हर्ल फायलोटेक्सी आहे. स्टॅमिन्स आर युजली 5 अँड दे आर इपिपेटॅलिस. स्टॅमिन जे आहे अँड्रोशियम मधले हे युजली 5 असतात आणि ते पेटल्सला जोडलेले आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे करोलामध्ये आपल्याला या प्रकारची करोनरी अपेंडेजेस किंवा लोब्स या ठिकाणी तयार झालेले आपल्याला दिसतात. ओके, देन करोला इज युजली कोनेट सॅल्वर शेप, घंटीच्या आकाराचा आहे, बेल शेप. त्यानंतर गायनोशियम इज बायकार्पिलर. हे सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर डायग्नोस्टिक कॅरेक्टर. Gynoecium is bicarpellary and carpels may be free, but at the style or stigma, they are united. Usually, the ovary are two free, each unilocular ovary with few to many ovules. ठीक है ना? Usually ovary कशी आहेत? Ovary दोन आहेत. There are two bicarpellary ovary, but inside each ovary or each carpel there are unilocular ovary, and inside this you can observe many ovules are arranged in the marginal placentation. एकाच साइडला मार्जिनला या ओव्ह्यूल्स अटॅच असलेले आपल्याला दिसतात. मग फ्रूट जे आहे ते फायनली फ्रूट इज द पेअर ऑफ फॉलिकल or sometimes in some of the plants the fruit is berry or drupe shape or capsule shape. या शेपचे हे फ्रूट आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. आता यानंतर काही इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आपण पाहूया. म्हणजे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट प्लांट या फॅमिलीचे कोणते कोणते. सुरुवातीला तुम्हाला मी नाव वाचून दाखवतो, नंतर त्याचे काही फोटोग्राफ्स किंवा त्याचे काही डायग्राम दाखवतो. पहिले बघा नेरियम इंडिकम, कन्हेराचं प्लांट आपण सुरुवातीला पाहिलं. कन्हेर जे आहे तर कन्हेर जे इट इज कॉमनली प्लांटेड और ग्रोन इन दी गार्डन फॉर दी ऑर्नामेंटल. शोभेचं प्लांट म्हणून हे जनरली लावलं जातं आणि त्यातल्या त्यात झिरोफायटिक प्लांट आहे, त्याला जास्त पाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे या प्लांटचं प्लांटेशन बऱ्याच ठिकाणच्या गार्डन मध्ये केलं जातं. एकतर फेन्सिंगला सुद्धा बऱ्याच वेळेला वापरलं जातं. याचबरोबर कन्हेर जे आहे ते मेडिसिनल आहे. याच्या पानाचं डिकॉक्शन केलं म्हणजे काढा जर केला तर इट इज यूज्ड टू रिड्यूस द स्वेलिंग. हा काढा जो आहे किंवा हे गरम पाणी कोमट पाणी जे आहे, एखाद्या ठिकाणी तुमचं जर काही सुजलं असेल, हात पाय म्हणा किंवा काय एखादा ऑर्गन सुजला असेल, तर तो ऑर्गन या पानाच्या काढ्यामध्ये किंवा त्या गरम कोमट पाण्यामध्ये जर हात ठेवला तुम्ही तर तुमच्या हातावरती सूज जी आहे ती उतरते. दुसरा उपयोग बघा किंवा दुसरं प्लांट आहे कॅथॅरॅन्थस रोझियस, म्हणजे सदाफुली. सदाफुलीचं प्लांट फार स्ट्रॉंग आहे बरं, कारण की त्याच्यामधून फार मोठ्या प्रमाणामध्ये महत्वाचे सेकंडरी मेटाबोलाइट्स अल्कलॉइड्स याच्यातून तयार होतात. दॅट इज वी कॉल्ड एज काहीतरी नाव आहे त्याचं. तर ऑर्नामेंटल पर्पज साठी तर कॉमन वापरलं जाते शोभेचं प्लांट म्हणून. कारण की सदाफुली हे नाव कशावरून पडलंय, एव्हरीडे ज्यापर्यंत हे प्लांट मॅच्युअर आहे त्या प्रत्येक दिवशी या प्लांटला फ्लावर्स आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक दिवशी हे फुललेलं प्लांट आपल्याला दिसतं. ऑल्सो द प्लांट एज अ ग्राउंड कव्हर and in a window boxes, plant which is also medicinally important and it is used in treatment of cancer. Yes, anti-cancerous property alkaloid आपल्याला पाहायला मिळते आणि त्या प्रकारचे सेकंडरी मेटाबोलाइट मोठ्या प्रमाणामध्ये कॅथॅरॅन्थस रोझियस किंवा सदाफुलीमधून एक्सट्रॅक्ट केले जाते, जे अँटी कॅन्सरस म्हणून वापरलं जातं. तिसरं प्लांट आहे थेवेशिया पर्पुरिया, म्हणजे सुरुवातीलाच पाहिलं होतं फोटो, पिवळा कण्हेर किंवा पिवळी बिट्टी पण असं कधी कधी म्हणलं. पिवळ्या कण्हेरासारखीच पानं त्याला आपल्याला पाहायला मिळतात. सो विच इज अगेन अ एव्हरग्रीन श्रब की जो गार्डन मध्ये किंवा रोड साईडला लावून त्याची प्लांटेशन केलं जातं. सो इट इज अ स्मॉल ट्री विथ येलो और ऑरेंज फ्रॅग्रंट फ्लावर्स. फुलांचा वास फार सुंदर असतो. देन टिंक्चर ऑफ द बार्क विच इज यूज्ड ॲज अ फेब्रिफ्यूज अँड सीड्स आर यूज्ड इन द रुमॅटिझम अँड ड्रॉप्स. म्हणजे सांधिवातावरती याचा वापर त्याच्या सालीचा आणि सीड्सचा केलेला आपल्याला दिसतो. चौथं प्लांट आहे टॅबर्ना मोंटेना डायव्हॅरिकेटा, म्हणजे स्वास्तिकचं झाड. स्वास्तिकच्या झाडाचा जे वापर जनरली इट इज पॉप्युलरली ग्रोन ॲज अ ऑर्नामेंटल श्रब. प्रत्येकाच्या जवळपास घरामध्ये किंवा घराच्या आसपास याची लागवड आहे, मंदिराच्या आजूबाजूला आहे.
याला सुद्धा रोजच्या रोज फ्लावर्स येतात म्हणून याचं प्लांटेशन केलं जातं. देन रेड पल्प अराउंड द सीड विच इज यूज एज अ डाय. याचे ज्या वेळेला सीड्स तयार होतात त्या सीड्सच्या बाजूला एक रेड कलरचा असा पल्प तयार होतो की ज्यापासून कलर तयार केला जातो, डाय तयार केली जाते. त्याचबरोबर याचा जो काही मिल्की ज्यूस आहे लीफ पासून निघणारा, हा मिल्की ज्यूस जो आहे हा आय डिसीजेस किंवा डोळ्यामध्ये काही कचरा गेला तर त्यात किंवा डोळ्याचं काही इन्फेक्शन झालं त्यावेळेला वापरला. चौथं प्लांट आहे राउल्फिया सर्पेंटिना. पाचवा आहे कॅरिसा कॅरेंडस आणि रायटिया टिंक्टोरिया प्लुमेरिया ॲक्युमिनॅट. हे सगळ्याचे आपल्याकडे पुढे समोर फोटो आहे तर त्याचं त्या ठिकाणी पाहतो. हे पहिले कॅरिसा करंडस म्हणजे करवंद. करवंदाचा मेडिसिनल उपयोग आहे आणि त्याचबरोबर हिमोग्लोबिन इम्प्रूव्ह करण्यासाठी जास्तीत जास्त ह्या प्लांटचा वापर केला जातो किंवा याची फळं जर खाली तर तुमच्या शरीरातलं हिमोग्लोबिन जे आहे ते फास्टली रिकवर होतं. त्याचबरोबर या फळांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आयर्न आहे आणि या फळांचा वापर चेरी तयार करण्यासाठी केला जातो. तुम्ही जर काही कधी समजा पान खात असाल, गोड पान किंवा मसाला पान जर खात असेल तर त्याच्यावरती ती काडी लावून देतात बघा, जी काही चेरी असते गोल अशी आकाराची लाल रंगाची, ती करवंदापासून तयार केलेली चेरी असते. सीडलेस करवंद किंवा सीडलेस कॅरिसाचे फ्रुट्स यापासून तयार केलेली ही चेरी यापासून तयार होते आणि मेडिसिनली फार मोठा इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर हे महत्वाचं प्लांट आहे दॅट इज राउल्फिया सर्पेंटिना, सर्पगंधा आपण ज्याला म्हटलंय. याचे जे काही रूट्स ज्याचा वापर विष उतरवण्यासाठी, साप चावल्यानंतर याचा वापर केला जायचा